अरे अरे प्राणादिरीशितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेतम् सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्वबाह्यं सुनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाद्यैः सदा विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदनाद्यन्तमानन्ददन्तम् हरे मधुब्राह्मणावर भाष्य वाचायचं. मधुब्राह्मण भाष्य. भगवतो रूपं रूपं प्रति जीवाख्या प्रतिबिंबो बभूव. भगवंताचे जे रूप आहे, रूपाचे प्रत्येक रूप जे आहेत, जीवाख्य जीव शब्दाने वाच्य असणारे प्रतिबिंब बभूव म्हणजे प्रतिबिंब जीव झाले. बभूवेती सदेती सौम्येदमग्र आसीत इतिवर अनादित्वार्थे. बभूव म्हणजे आहे भविष्य भूतकाल आहे. सदा म्हणजे सर्वदा. हे पहिल्यांदा होतं असा इदम अग्रे आसी इति वदनात इत्यर्थ. हे सगळ्यात आधी होतं म्हणून. जितके प्रतिबिंबरूपी जीव झालेले आहेत ना, त्या सगळ्या जीवांच्याही पूर्वी त्याच्याही आधी परमात्मा होता. अहमेवास अग्रमासी अहमेवासम अग्र अग्रे म्हणून म्हणल्यासारखं आहे. सुखदा सर्वभूतानां पृथ्वी मधुवद उच्यते. सगळ्या प्राण्यांच्यासाठी सुख देणारी असते म्हणून पृथ्वीला मधू म्हणतात बरं का. पृथ्वीयाश्चैव भूतानी तथा सर्वाश्च देवता. पृथ्वीमध्ये असणारे जितके प्राणी आहेत ते सगळे आणि त्याचप्रमाणे सगळे देवता देखील. पृथ्व्यादिषु देवेषु शरीरादिषु च स्थिता. पृथ्व्यादी सगळ्या देवांच्या ठिकाणी आणि शरीरादिकांच्या मध्ये देखील राहतो. एक एव. आणि तो कोण राहतो? एकटाच श्रीहरी परमात्मा विष्णू परमात्मा. ज्या परमात्म्याने हयग्रीवाचं रूप धारण केलेलं आहे तो परमात्मा. तो अनंत हयग्रीव रूपी परमात्मा कसा आहे? अनंत तेजाने युक्त आहे, नित्य आहे. दैव ब्रह्मा, तोच ब्रह्मा आहे, सर्वगम सगळ्यांच्या मध्ये राहणारा बिंबरूपी परमात्मा. तदेव गुणपूर्णत्वात ब्रह्म. त्यालाच गुणपूर्ण असल्या कारणाने ब्रह्म म्हणतात. सर्व मानू म्हणत आहात. कोणत्याही गोष्टीच्या पेक्षा कमीपणा नाही येत त्याच्यात. सर्वश्रेष्ठ असणार. आत्मनामा परो विष्णू, आत्मशब्दाने वाच्य असणारा परश्री विष्णू परमात्मा आहे. सर्वगोय प्रगीतता, सगळ्यांच्या मध्ये राहणारा म्हणून प्रसिद्ध आहे तो. तैव हयशीर्षाख्या त्वधी दैवादिषु स्थितः. तो हयग्रीव या नावाने प्रत्येक देवांच्या ठिकाणी राहायला लागलेला आहे. अधिदैवेषु संस्थित. अराणाम आश्रयो यद्वत् बहिरंतः बहिरंतः प्रदेश. अराणाम आश्रय हा जसं एका चाक्यात चक्राचे काड्या असतात ना नाभीमध्ये, गोल असते नाभी त्याच्यामध्ये ठेवलेले असतात, त्याप्रमाणे सगळे आश्रय करून राहत असतात. बाहेरून आतून दोन्हीकडून तोच राहत असतो. नाभिनेमी विष्णू. नाभिनेवी म्हणजे नाभींचे जे नेहमी असतात ना, नाभी म्हणजे रथाच्या चाकाचा गोलचा मधला गोल भाग, त्याच्यामध्ये सगळे स्पोक्स बसलेले असतात. तसंच जीवांना आश्रय विष्णू परमात्मा आहे. दैव दशधा प्रोक्त हा तो 10 प्रकारे असतो. आणि ते 10 प्रकार कोणते? विष्णू मच्छादी रूप असणार म्हणजे कोण आहे इत्यादी रूप. शतम नारायणाद्यात्मा. आणि 100 जे आहेत ते नारायण इत्यादी रूपाने. विश्वतय सतुर्य इत्यादी सहस्र नाव आहेत.
म्हणजे विश्वविष्णू वषटकारो भूतभव्य सहस्र. परादिरूपी असणारा बहुधा अनेक रूपाने असणारा तो श्रीहरी परमात्मा परशब्दाने वाच्य असणारा. अजित इत्यादी का म्हणजे आनंद इद्रेश इत्यादी का मध्ये अनंत रूपाने परमात्मा असतो. भूत शब्दाने वाच्य असणारा सर्व जीवांना जीवांच्या मध्ये राहत असतो. विरींच्या अनांच्या सर्व विरींच्या अधिकांच्या मध्ये ब्रह्मदेव अधिकाधिक राहतो. आत्म ह्या नावाने देखील तो एकटाच राजाधिपती असणारा असा आहे. सगळ्यांचा स्वामी असल्या कारणाने राजशब्दाने वाच्य आहे तो. अधिक सगळ्यांच्या पेक्षाही अधिक असल्या कारणाने सगळ्यांचं पालन करतो म्हणून श्रेष्ठ आहे. तो अधिपती आहे. अधिपश्चेती संप्रोक्त पुरुष स्थित. प्रत्येक पुरुषांच्या मध्ये राहणारा हा पुरुष रूपाने राहत असतो. याकरता अधिपती. पुरुष शब्दाने वाच्य असणारे जितके देह आहेत की नाही त्या सगळ्या देहांच्या हृदयामध्ये राहणार. हृतपूर्यपी वसत्यसो. हृद नावाच्या हृदय नावाच्या पुरी म्हणजे नगरीमध्ये राहत असतो. नानेव किंचित व्याप्तम. नाना अनेक रूपाने असल्या कारणाने कोणतीही गोष्ट अव्याप्त असणारी नसते, व्यापून नसते. नानेच्छादितम न च. नाना अनेक प्रकारचे इच्छाधिक देखील त्याच्यामध्ये असतात असं नाही. नैवास्मात पूरकम किंचित. या परमात्म्याला सोडून दुसरं कोणतंही नव्हतं. नैवास्मात अपरम तसा त्याला सोडून दुसरं कोणतंच नव्हतं. सर्वस्मात बाह्यदश्चैव असो. सगळ्यापेक्षाही बाहेरून भागाने देखील व्यापलेला असतो. सर्वस्मादपि हा अंतरस्थाना म्हणजे आतमध्ये देखील तोच व्यापलेला असतो. म्हणून त्याला व्याप्त असं म्हणतात. व्याप्तेर आत्मेति संप्रोक्तो ब्रह्मेति गुणपूर्तिता. म्हणून तो आत्मा आततत्वात म्हणजे व्याप्तत्वात. आत्मशब्दाचा अर्थ आततत्वात सगळीकडे असल्या कारणाने. ब्रह्मा म्हणजे सगळ्या गुणाने परिपूर्ण असल्याकडे बृहत्वात बृहत गुणाने युक्त असणारा म्हणून ब्रह्म म्हणतात. सर्वस्य सगळ्या लोकांना तो कसा आहे अपरोक्ष ज्ञ म्हणून सगळ्यांच्या मध्ये अपरोक्ष ज्ञानाने राहत असतो. असं वेदाचा अनुशासन आहे. विरिंच्याला देखील चतुर्मुख ब्रह्मदेवाला देखील आत्मशब्द लागू होतो. मानुषम मनुरुच्यते. मनुष्य हे शब्द जे आहे मानुष हे शब्द जे आहे की हा शब्द मनुच्या कारणामुळे होतो. सत्यांच्या स्तनयित्नुश्चय सत्य स्वरूपी आहे स्तनयित्नू आहे. सगळीकडे तिकडे हालचाल करणारा आहे. वायू रूपांतरे म्हणजे वायूचं एक वेगळं रूप असल्या कारणाने एतयो स्वरे सत्य हाच स्वरामध्ये सत्य स्वरूपाने राहत असतो. जीवांच्या मध्ये देखील अध्यात्म या नावाने राहत असतो. त्यांच्या सगळं अध्यात्म रूपाने राहत असतो म्हणून त्यांच्या सगळ्यांचा नियामक कोण आहे विष्णू परमात्मा. तत्र तत्रैव संस्थितात त्या त्या ठिकाणी राहत असतो. जीवे स्थितस्त्वात्म आत्मनामा. जीवांच्या मध्ये आत्म या नावाने राहत असतो. सौवरः स्वर्गः स्मृता. सौवरः सर्वश्रेष्ठ या रूपाने राहत असतो म्हणून स्वर्ग म्हणतात त्याला. सत्यगः सत्यनामासौ सत्य असणाऱ्या गोष्टीमध्ये राहतो म्हणून तो सत्य नावाने राहत असतो. धर्म या रूपाने धर्मामध्ये राहत असतो. मनो स्वयंभूस्य आख्या. मनुला स्वयंभू मनुला जे ही आख्या प्रसिद्धी नाव कशाने आले मानुषेत्येव देहीचो. मानुष या नावाने देहांच्या मध्ये राहत असतो म्हणून स्वयंभू म्हणून त्याला राहतो. बहिश्च तद्गतो विष्णू. बाहेरून देखील तो विष्णू परमात्माच असतो. तो विष्णू परमात्मा मानुष त्या रूपाने प्रसिद्धच असतो. प्रतिष्कृत का इथे श्रोत्रे. प्रतिष्ठित का म्हणजे चांगला जाणणारा चांगला वाचलेला शिकलेला सुशिक्षित या नावाने कानामध्ये राहत असतो. तरी तसं या रूपाने विद्युत मध्ये राहत असतो.
अनेक याप्रमाणे अनेक नावाने युक्त असणारा विष्णू परमात्मा तिथं राहत असतो आणि तो सगळ्यांच्याकडून पूजेला जात असतो. हम्म? विद्युत स्थित हा इथे विद्युत मध्ये राहत असतो. इथे नानाविध नाव समूह विष्णुरुच्यते. सगळ्या नावाने विष्णू परमात्म्याची पूजा केली जाते. दध्यंग अथर्वण अश्विभ्याम. दध्यंग या रूपाने आणि अथर्वा या रूपाने अश्विनी कुमारांच्या मध्ये राहतो. एदा विद्या अदात्पर ही विद्या पूर्वी दिलेली आहे. पण त्या हयग्रीव रूपी परमात्म्याने चतुर्मुख ब्रह्मदेवाला दिली. ब्रह्मविद्या म्हणून याचं नाव पडलेलं आहे. ब्रह्म इत्यादिकांनी धारण केली म्हणून ब्रह्मविद्या म्हणतात. प्रत्यैरयतम प्रतिसदा समाधातम. एकमेकाला एकमेकाला सगळ्यांना म्हणजे प्रेरणा देत गेलेल्या एक म्हणून प्रति समधत्तम प्रत्येकाने ते धारण केलेले आहे. हृतायम सत्यम कुर्वन्. हृतायम जे काही ऋतंच्या सुनृता वाणी म्हणतात त्याला. ऋतायन म्हणजे चांगल्या वाणीच्या मध्ये देखील तो राहत आहे. सुंदर असणाऱ्या वाणीमध्ये तो राहत आहे. सत्य सगळे गोष्टी खऱ्या करत राहते. ऋतं सत्य ऋतंच्या सत्यांच्या अभिधात. कक्षम नारायण कवच. कक्ष म्हणजे नारायण कवच. त्वाष्ट्र म्हणून जो आहे त्वष्टु पुत्रेण त्वष्टाचा मुलगा तो त्वाष्ट्र विश्वरूप म्हणून त्याचं नाव होतं. विश्वरूपेण इंद्रायोक्तम. त्या विश्वरूपाने त्या त्वष्टा त्वष्टाचा मुलगा जो आहे विश्वरूप जो आहे त्या विश्वरूपाने इंद्राला सांगितलं. तेच कोणतं नारायण वर्म नावाचं कवच सांगितलं आणि त्याची रक्षा केलेली आहे. हे मधु ब्राह्मण आहे बरं. हे मधु ब्राह्मणाचे भाष्य सांगितले. आता यापुढे